काँग्रेस पक्षाची सद्भावना यात्रा आज नाशिकमध्ये निघालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विविध काँग्रेसचे पदाधिकारी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। राज्यभर यात्रा करतात आज नाशिकमध्ये। हो, महाराष्ट्रातील एकंदरीत सद्भावना ही धोक्यात आलेली आहे आणि अशा वेळेस सर्व जाती धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे। तद्वतच पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना महाराष्ट्र धर्म जो आहे तो जागवला पाहिजे आणि या हेतूने आज नाशिक या ठिकाणी पदयात्रा संपन्न होत आहे। आपल्याच काही पक्षातले लोक पदाधिकारी कुठे दंगलीमध्ये सहभागी असतो, पोलिसांवर हल्ले आले त्याच्यामध्ये नाशिकमध्ये सहभाग होता, याबाबत आपलं काय मत आहे? अशा प्रकारचा आरोप हा केला जात आहे। पोलिसांनी या सर्व घटनेची उपलब्ध असणारे सर्व पुरावे आणि व्हिडिओ हे बघावेत। कुठल्याही परिस्थितीत हिंसेचं आम्ही समर्थन करू शकत नाही आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे, हे या निमित्ताने आम्हाला स्पष्ट करायचं आहे। पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यावर आपल्या पक्षाच्या काही नेत्यांकडनं, विजय वडेट्टीवार असेल, इतर नेत्यांकडनं काही बेताल अशी वक्तव्य केली जात आहेत, आपल्याकडनं काही समज दिली जाते? या संदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत सुस्पष्ट स्वरूपाची आहे। काँग्रेस कार्यसमितीने जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सर्वांसाठी बांधील आहे आणि ती सुयोग्य स्वरूपाची भूमिका आहे। मात्र दुर्दैवाने या विषयामध्ये अलीकडच्या काळात राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे, हे सुयोग्य नाही। शब्दामध्ये पकडणे आणि धचा मा करणं असं जे होत आहे त्याचा यावेळेस सर्वांनी त्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि वडेट्टीवारजींनी केलेल्या विधानासंदर्भात त्यांनी हा खुलासा केलेला आहे, त्यामुळे तो विषय संपलेला आहे। कोण कोण करते राजकारण? यामध्ये अनेक प्रवाह आहेत, अनेक व्यक्ती आहेत जे धचा मा करत आहेत। ही ती वेळ नाही। हा अत्यंत प्रेमाचा एक सल्ला या निमित्ताने आम्हाला द्यावासा वाटतो। आपल्या पक्षाकडनं एक्सपोज केले जाते पंतप्रधानांच्या संदर्भातले एक चित्र आहे, तेही आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात येते। या संदर्भामध्ये पक्ष जरूर त्याचा खुलासा करेल। मात्र कुठल्याही स्वरूपामध्ये काँग्रेस कार्यसमितीचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्ही ठाम आहे। एवढंच नाही तर पार्लमेंटचं अधिवेशन बोलवावं, जेणेकरून त्यामध्ये आपण राष्ट्र म्हणून एक आहोत हा संदेश भारतात आणि बाहेर देण्याची एक संधी आहे। सरकारने ताबडतोबीनं असं अधिवेशन लावावं आणि या ज्या फालतू ज्या गोष्टी चालू आहेत त्याला बंद करण्याच्या अनुषंगानं देश म्हणून एक संघ आपण उभं राहावं, याकरता अधिवेशन बोलवण्यात यावं। आपल्या रॅलीने काय साध्य होतंय? ही रॅली बीड या ठिकाणी आधी केली, नागपूरला केली, आज नाशिकला आहे। उद्या सत्याग्रह सद्भावनेचा जो आहे 1 मेच्या दिवशी हा परळी या ठिकाणी आहे, परभणीला आहे। एकंदरीत सर्व महाराष्ट्रातली लोक ही सौहार्दता आणि सद्भावना धोक्यात आल्यामुळे चिंतित आहे आणि त्या चिंतेतून आम्ही राजकीय पक्ष या नात्यानं सद्भावना वृद्धिंगत व्हावी हा आमचा शुद्ध स्वरूपाचा हेतू आहे। आपली रॅली चालू आहे, मात्र या मार्गावरनं वाहनं देखील आहेत, कुठे थोडी ट्रॅफिक जाम होते आहे, पोलिसांकडनं सहकार्य मिळतंय? या संदर्भामध्ये रूट करत असताना अधिकचं त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित होतं, मात्र नेमकं काय त्यामध्ये उणीव राहिली या संदर्भात मला माहिती नाही। मात्र हा एक राष्ट्रीय उपक्रम घेऊन जात असताना यामध्ये सर्वांनी आणि प्रशासनाने मदत करणं अपेक्षित आहे। हे आहेत हर्षवर्धन सपकाळ। जिथून ही रॅली सुरू झालेली आहे तिथपासूनच एका बाजूने वाहनं सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील होते, मात्र पोलिसांनी सहकार्य करणं अपेक्षित होतं असं मत त्यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।